पण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे शिवालिक नावाचं जहाज हे एलपीजीचा मोठा साठा घेऊन आता मुंद्रा बंदरामध्ये दाखल होत आहे आणि त्या पाठोपाठ नंदादीप जहाज सुद्धा भारताचं दाखल होणार आहे। 47,000 मेट्रिक टन एलपीजीचा समावेश या जहाजाच्या वाहतुकीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये करण्यात आलाय। युद्धजन्य स्थिती असताना सुद्धा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे पहिलं भारतीय जहाज आहे। या जहाजामध्ये आधी उल्लेख केल्याप्रमाणे 47,000 मेट्रिक टन एलपीजी आहे। या जहाजामधनं 20,000 मेट्रिक टन एलपीजी मुंद्रा बंदरामध्ये उतरवण्यात येणार आहे। त्यानंतर हे जहाज मंगळुरूला जाणार असून तिथे उर्वरित एलपीजी उतरवला जाईल। तर नंदादेवी जहाज सुद्धा हॉर्मुज पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय। नंदादेवी जहाज उद्या भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। तर नंदादीप आणि शिवालिक या दोन जहाजांच्या नंतर आणखी एक जहाज जग लाडकी नावाचं आणखी एक जहाज हे हॉर्मुजची सामुद्रधुनी पार करून लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। या जहाजावरती भारताचा झेंडा सुद्धा आहे। हे जहाज उद्या भारतात परतेल। हे जहाज तेल भरत असताना इंधन भरत असताना फुजेराह या तेल केंद्रावरती शनिवारी हल्ला झालेला। साधारणतः 80,800 टन कच्चं तेल घेऊन जग लाडकी हे जहाज काल सकाळी 10:30च्या दरम्यान फुजेराहमधनं सुखरूपपणे भारताच्या दिशेने निघालंय। पश्चिम आशियातील युद्धग्रस्त भागातनं सुखरूपपणे येणारं हे भारताचं चौथं जहाज आहे। आणि या सगळ्या युद्ध परिस्थितीचा फटका हा जसा देशामध्ये जाणवतोय तसा तो देशाबाहेर आखातामध्ये जे नागरिक कामधंद्यानिमित्त आहेत